हिंगोली जिल्ह्यामध्ये युद्धामुळे कलिंगड पिकाला फटका बसतोय। निर्यात ठप्प झाल्यानं कलिंगडचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे कलिंगड उत्पादक आर्थिक संकटामध्ये सापडले। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कलिंगडची निर्यात थांबलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आखाती देशामध्ये सुरू असलेला युद्धाचा फटका आता सर्वसामान्यांबरोबर फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतो। सध्या हिंगोलीच्या सापडगाव परिसरामध्ये पाहताय की या शेतकऱ्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते टरबूजाची लागवड करत असतात। दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल टरबूजाच्या माध्यमातून होत असते। मात्र यावर्षी जे युद्धाचा फटका आता या फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळते। बघू शकता की या जवळपास 3 एकरची शेती आहे आणि या 3 एकरच्या शेतीमध्ये संपूर्ण टरबूज अशाच प्रकारे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पडून आहे। कोणताही व्यापारी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये टरबूज विचारा सुद्धा येत नाही। कवडीमोल दराने या ठिकाणी या शेतकऱ्यांना आता आपला टरबूज विकण्याची वेळ आली। टरबुजाचं तुम्ही उत्पन्न घेता, यावर्षी शेतात तुमच्या टरबूज पडू नये, काय सांगाल? यावर्षी शेतात म्हणजे टरबूज व्यापारी कोणीचे येणार, युद्धाचा परिणाम दाखवायचा, एक्सपोर्ट होईना, त्याचा सगळा परिणाम व्हायला पण 2 रुपये 3 रुपये किलो पण मागा घेण्यात 1 लाख रुपये खर्च लागला। त्याला 1 लाखाचा खर्च पण निघण्याच्यात काहीच झिरो निघाला याच्यात। हे शेवटी शेतात आता हे ढोरायला वासरायला फेकून चारणं बाकीत। नुकसान झालं, लेकरावाने आम्ही सांभाळलं शेतीत हो इळणमा याच्याकडे पाहू पाहू डबल अटॅक यायची वेळ यायला लागली। काय करावं द्यायचं हे असं भानगडीत जीव पडला, कसं करावं कसं नाही। मरणाचं लेकरावाने सांभाळणं आला आम्हाला, आम्ही शेतातच हो एवढं गरगडणं कडकडणं पण आम्ही शेतातच राहायला लागलो। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।